बघू शकता मस्त केवढा मोठा गणपती बाप्पा आहे आणि ट्रॉली मध्ये नेतात म्हणजे हातगाडी असते तशी बघू शकता. दर्शनी पकडलाय चिंबोरी बघा ही दालचिनी पण येते याला. तर काढून घेऊ पटापट थोडीशी फ्रेश एकदम. बघू शकता आता लिंबू किती मोठे झालेत. आपण जेव्हा आलेलो तेव्हा लहान होते आता बघा किती मोठे झाले. हे बघा मस्त पिवला झाले. काढू बाबा एक मस्त पिवला झाले. बघू आता किती रस निघतोय याच्यामध्ये. एकदम सिंपल सा डेकोरेशन केले आणि 2 गणपती बाप्पा ठेवले. एक छोटासा होम साठी आणि एक मोठा. होम एक छोटा एक मोठा ना. जेवायला बोलवीत ना इथं जाता करा गाईज मध्ये बघा प्रसादाला किती चॉकलेट दिल्या. शकता सॉन्ग थांबवले जरा काय विश्रांती घेतले मग अशा आवाज व्यवस्थित चालू होता. जास्त आले असतील तर आम्हाला पण वाटा काही फरक पडत ना. काही ना जास्त ना 21 मेंबरला फुल पैसा. हॅलो जर युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिवस 14. आज आपण बघूया उरण आणि अलिबाग करायचं आहे पण बघू आता तिकडे गेलं. आता वाजल्यात 12 आणि आता निघालोय. मगासपासून पाऊस खूप होता. चाललेला बाईकवर जायचा प्लॅन पण प्लॅन काही चेंज केला कारण की आदर्शला पण घेऊन जातो. मग रिक्षा घेऊन जाणार आहे. चला आता नाना आणि आदर्श रेडी झालं आहे खाली. रिक्षा फिरवायचं बाकी आहे तर मग आपण निघू. कारण की मगासपासून पाण्याची वाट बघतोय. बाईकवर जाऊ मग थोडाफार चेंज केला. डेंजर चेंज झाला असा. चला आता बघूया. रिक्षा तर मस्त धुवून घेतलं आहे साफ आणि पावसामुळे माखणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बुटं घातलेली ना म्हणून आम्ही प्लॅन चेंज केला. तर बाईकवर जाऊ. पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. आता अक्षरशः दुसरा ऑप्शन होता आपल्या रिक्षा. बघूया आज किती गणपती करता येतात आणि किती शूट करता येतात ते पण तुम्हाला दाखवेन. कंटिन्यू राहा आणि नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आता पोचलोय आम्ही कोपरोली गावच्या इथे. उरण कोपरोली. आता इथून जायचं आहे पिरकोनला पहिला आणि आता अलिबागचा कॅन्सल केला आहे प्लॅन. खूप उशीर होणार आहे त्यापेक्षा न गेलो. सकाळी पाऊस खूप होता आणि आपल्याकडे इथं पण पाऊसच नाही. एवढा कडक ऊन पडलंय ना अक्षरशः डेंजर. आद्याने घेतलं मस्त चिप्स खायला. भूक लागले आद्याला. हा द्या. चला आता पटापट इथून निघू. नाना गेले हार वगैरे घ्यायला. हार घेऊ मग डायरेक्ट आपण पिरकोन गावामध्ये जाऊ. बाबांची इथला गणपती बघू. मग चिरणार वगैरे जे करायचे ते करून घेऊ पटापट. काहीच पोचलो मस्तपैकी आणि बाबा बघा आज हिरवा झाले पूर्ण. त्या दिवशी आलेला मी काय ब्लॉग शूट केला ना. बाबांनी मस्त झाडं घेऊन आले आम्हाला. जाम झाडं आणले. एवढी कशाला आणल्या एवढी. मग तुम्हाला नेली नाही पाच. अजून दे 2 आम्हाला. आता अजून 2 दे आम्हाला. त्याच्याकडची नाही तिकडे ते पण दिलं. मग तिनेच आणली नाही. 160 झाडं बाप्पाचं दर्शन करून घेऊ. अरे बघ पोरं सगळी. मला ते तुमच्या गणपतीचा फोटो मला दाखवा. जुगार केला जा बघ लगेच जुगार केला दोघं. बस रे थांब मी आता पाहिजे. बघू शकता मस्त केवढा मोठा गणपती बाप्पा आहे आणि ट्रॉली मध्ये नेतात म्हणजे हातगाडी असते तशी बघू शकता. चला आपण दर्शन करून घेऊ पटकन. लाइटिंग चेंज होते ती ते बोर्ड म्हणून काढलाय काय. आता आम्ही चालू पाठीमागे पुन्हा शेतावर. कशाला चाललंय दाखवतो या तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आणि बाबा देत आहे आपल्याला केचपत्ता. दालचिनीच्या झाडाचा असतो ना तोच. चला या बघा आता किती भात झालं बघा. पहिला बारीक होता आपण आलेलो तेव्हा लावणी चालू होती आणि अर्ध लावलेला. तुझी पॅन चिखल आहे अर्ध. चला जामच चिखल आहे.
शपथ डेंजर एकदम. बघू शकता स्टारफॉल मस्तपैकी काही पडलेत, खराब झालेत अर्धी. आलेत बघा, हे बघ किती मोठे झाले. तेव्हा बारीक होती, हे बघा जाम लागले ना आता. हे बघा त्यातलीच नेमत होता नेणार. बघू शकता ब्रह्म कमल आहे, त्याला मस्तपैकी फुलं आलेत बघा. अजून आता कधी आज किंवा उद्या ते करू शकता. आज किंवा उद्या नाही करणार. मग किती दिवस लागतील? 4-5 दिवस लागतील. 4-5 दिवस जातील, लहान आहेत ना अजून म्हणून. तुझ्याकडे आहे ते लावायचे? नको नको ब्रह्मकल नको. का दाराजवळ कुंडीत लावायला का आला? मेलेल ना नानानी आहे वाटतं तो. हाय हा हा ये त्या बाजूने. हे बघा, हा खालची केच वाकून. पत्ता आहे मस्तपैकी. काय पडलाय? चिंबोरी पकडली त्याने. चिंबोरी पकड. आणि हा बघा आपल्याला काय आहे तुम्ही सांगा आज comment मध्ये. ते आपला कडीपत्ता तो. कढीपत्ता आहे तो. हे बघा इथं आले 2 ब्रह्मकमल. पडला बाबा परत, उभा नाही राहत ते. उभा राहत नाही. दर्शनी पकडलाय चिंबोरी. हा. चिंबोरी चिंबोरी सोड तिला चल. आणि मागच्या वेळेस याच आंब्याला आंबा आलेलं. आता संपला आंब्यांचा सीझन गेला. आता बघा आपला केच पत्ता मस्त पाण्यात बघा. ही दालचिनी पण येते याला. आता काढून घेऊ पटापट थोडीशी. फ्रेश फ्रेश एकदम. बाबा काढताय मस्तपैकी. दे पिशवी हे पिशवी दे. ती सोड तिला, ती मोठी होती बघ. ती मेली असेल. डायरेक्ट उपटता. मग कुठे काय त्याला काय ना अशीच खोडायची असतात ती पाला. त्याला पुन्हा पालवी येते. हे अननसाची झाडं आता यंदा बघू शकता. आता लिंबू किती मोठे झालेत. आपण जेव्हा आलेलो तेव्हा लहान होते, आता बघा किती मोठे झाले. हे बघा मस्त पिवला पिवला झाले. काढू बाबा एक. मस्त पिवला पिवला झाले. बघू आता किती रस निघतोय याच्यामध्ये. याला रस कमी आहे. याला कमी आहे रस. तो रस कमी आहे. तो बघ, तो तिकडे आहे तो बघ. हा तो मागच्या घराचा. तो नाही इथं. इथंच आहे का? तो काय इथं आहे, त्याला रस जास्त आहे. मस्त एकदम भारी वास येत. आनंदासारखा आहे हो तो. अननसासारखा वास येत. बस काय बस घ्या, जास्त नको. बस झाला. काय करायचं आहे? तो का सुकला का झाला काम आपलं. सुकला म्हणजे उन्हात आता फ्रेश फ्रेश आहे ना, मस्त ताजा ताजा. घरातच सुकवा. 1 2 3 4 5 खूप सारे लिंबू लागले. त्यातला एकच उपटलाय मी मस्तपैकी. बरं टेस्ट करायला बघूया. चला निघू इथून. हे बघा इथं मस्त आलाय आपल्याला छोटासा चिक्कू. सर्व झाडा लावले तुम्ही बघितले. आता आपण मी त्याच बाजून जातो. इथून नाही, इथून शर्ट मागं माझं. चला या. नाही इकडूनशी येतं. पाय मागलं तर आलती धुवायला भेटल. चला डेंजर एकदम. स्टारफॉल बघितली तुम्ही किती आहेत. आता इथं पाय धुवायला लागतील आपल्याला. चला. झाड आहे त्याच्यावर गेल्या वर्षी फळा त्याच्या आदल्या वर्षी आली होती. आता या वर्षी काय करतात याची आपली ते याचा कसा फळ असते पेरूचा मोठासा, तसा याच्यावर फळ येते हो त्या झाडावर. ही बेबी चिंबोरी. कोकमचा. तो कोकमचा घ्या खालता ना आपण कोकम. मग हे बघ. चला आता निघालो आम्ही मस्त फिरकोनवरून. आता परेशनानांच्या वाटतं जायचं आहे. फिरकोनमध्येच उरणमध्ये फिरकोन गावामध्ये आलं आहे. आता चाललो आम्ही परेशनानांच्या इथे. मेन रोडलाच घर आहे. तिकडून मग डायरेक्ट आपण चिरनेर वगैरे करणार आहोत. पोचले आता चिरनेर गावामध्ये. आत्याच्या घरामध्ये चाललं आईची मुलीच्या इथे. चला आता निघालो आम्ही तिघं. नाना गेलं रिक्षा लावायला. इकडे जागा नाही रिक्षा लावायला. समोरच घर आहे. आपण आलेलं माहिती आहे का मागच्या वेळेस तिथंच चालू आहे. या दाखवतो तुम्हाला. बघा घर. हा त्यांचा गणपती बाप्पा. एकदम सिम्पलसा डेकोरेशन केले आणि 2 गणपती बाप्पा ठेवले. एक छोटासा होमसाठी आणि एक मोठा. होम होम एक छोटा एक मोठा ना. एक छोटा तुला ना, बरोबर ना. या 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 पटापट्या पटापट्या.
तुमच्यासाठी आम्ही आलो एवढ्या लांबून, तुम्ही आता कामाला आता काय करणार. सांगत होती थांबा वस्तीला थांबा वस्तीला नको बरं जाऊ दे. आता पोचलोय भोमगावामध्ये. चिरनेरचा एक गणपती अजून बाकी आहे, तो करायचा आहे. आता पोचलोय भोमगावामध्ये, जिथं आपण लग्नाला आलेलो तिथंच आहे. सगळी चालले समोर. चला फटाफट जाऊन दर्शन करून घेऊ. पोचलो घरामध्ये येतं इथं. आज घर आहे. भोमावर सुद्धा पाया पडून झाले. आता परत चिरनेर गावामध्ये जाणार, बाहेरच्या बाहेर जायचा. जाम हल्ली फिरायला लागणार आहे. आज बघू आता मावशीच्या घरी पण जायचा प्लॅन आहे. आता किती वेळ लागतो त्याच्या वेळेवर डिपेंड आहे. ट्राय तर करूया आपण. इथून जाऊ नानाच्या मामाच्या घरी, इथून मग आपण येऊ. बघू शकता यांनी तंगड्या बघा कशा वरती गेल्या. आई कोण त्यांचा नातेवाईक आहे तिथे गेले पाया पडायला. आम्ही इथंच थांबले. नाना गेले आहार आणायला पुढे दुकानामध्ये. बघूया अजून किती वेळ लागला. आता एकच गणपती आहे चिरनेरचा, तो करून मग आपल्याला पुढे निघायचं म्हणजे घराच्या दिशेने. अशी बोललोच तुम्हाला. आता दाखवतो चिरनेरच्या नानाच्या मामांचा गणपती. काही चिरनेरला पोचलो आता पुन्हा. आता जाऊ आपण बाबांच्या घरी. बाबा इथंच भेटला आम्हाला. बघूया. जुने त्याचे काय काय नवीन काय असं काय गणपती बाप्पांचं आपण दर्शन करून झालेलं आहे. आता निघालो परत टाकी गावामध्ये जायचं आहे. एक एक गणपती वाढते. नको नकोसं झाले. आदर्शला कंटाळा. आदर्शचा टोन बघा आदर्शचा. काय बोलशील आदर्श अजून. बाबा आले आपल्याला सोडायला. मगाशी रस्त्यावर दिसलेला. चप्पल घालत जा तू. कुठं पायाची वाढलं. निघालो इथून जायला मस्तपैकी. आत्ता गेले दवाखान्यात पोराला घेऊन. काहीतरी त्याची दाढ दुखत होती आणि त्याने इथं सांगितलं मान दुखतंय का काय. पटापट गेले. तिथूनच ती टाकी गावावरला जाणार आहे. मग आपण तिकडच भेटू त्यांना. फायनली आता पोहोचलोय घरी ना. बॅकग्राऊंडला जाम आवाज येतो. नको असं झाले जीव. बड्डेला पण जावं असं वाटत ना मला. बघूया ट्राय करूया. बघू तुषारला फोन करतो. डेंजर एकदम सीन झाले. नको असं झाले. तर काही मस्त जेवण करून झाले. आता मस्त इकडे 1-2 राऊंड मारतो. इकडे उंदरं फिरायला लागले ते डेंजर एकदम. आणि बॉक्सर आमचा उंदरांना मारतो हल्ली. सध्या थंड झाले. गणपती आहेत ना. उंदीर मामाचा वाण आहे. मग काय करणार. 2-3 राऊंड मारून घेतो म्हणजे. मस्त चालून झालं आहे. आता चाललो आहे पप्पू नानांच्या इथं. मग अजून अर्धा तास आहे. मग अर्ध्या तासानंतर आरतीसुद्धा होईल 12ची. दाखवतो तुम्हाला. आणि बुड्ड्यासांची तर गाणी चालू आहेत मस्तपैकी. म्हणजे असंच नॉर्मली गाणी बोलतात. जर तिथे गेलो तर दाखवीन आरती संपल्यानंतर. राऊंड मारायला जाईन गेलो तर. पहिला जाऊ मग तुम्हाला भेटतो नंतर. फायनली आरती सुरू होणार आहे. तुम्हाला दाखवतो. आता मनासुद्धा झोप यायला लागले. पण आरती कंटिन्यू करून मग पुढे दाखव. आता आरती संपले आणि डोल्यावर एवढी झोप येते. बैत्र आले काय काय जेवायला बोलवीत ना. इथं इथं जाता करा जाता करा. गाईज माने बघा प्रसादाला किती चॉकलेट दिल्या. चोर तू माझी चॉकलेट चोर. तर काही चाललो आता गुड्ड्यांच्या घरा. आता वाजलेत पाहुणे. बघूया काय गाणी वगैरे बोलतात. मग अशा आवाज येत होता. आता आहे का माहीत ना. आता उद्या कसं 5 दिवसाचं जागरण असणार आहे.
हो जागरणला यायचं, पण आज लवकर आलं वाटतं, काहीतरी काम असेल त्याला. बघूया चला. मग आम्ही आलो, बाहेरून गेलो होतो तेव्हा. त्यानंतर तो आलाय गाणी बोलायला. असेल तर दाखवतो, नसेल तर नाही दाखवणार. जाऊन आज झोपणार. ब्लॉग पण सकाळी एडिट करीन मस्तपैकी, कारण ना आज पूर्ण सकाळपासून जाम थकले हो. चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. शकता सॉन्ग थांबवले, जरा काय विश्रांती घेतले. मग असे आलं व्यवस्थित चालू होता, आता विश्रांती झाली. आता आपण पण निघू. आता वाजला 1:15. चला. बघू शकता जुगार खेळून उठल्या नाही पोरा. आणि पैसा जास्त आले असतील तर आम्हाला पण वाटा, काही फरक पडत ना. काही ना जास्त ना. 21 मेंबरला फुल पैसा ना रे. 21 मेंबर कडे फुल पैसा आहे. काही ना पैसे हरलोय, 5,000 रुपये हरलोय. चला आपण पण निघू घरी. अरे झोपायला डेंजर यांचा बेकार सीन आहे. 21 वाल्यांचा एक दिवस जिंकला डेंजर सीन. या बघ खाली उतरल्या दोघे. होय आता जा वरती, कोण नाही खाली. आम्ही होतो का? आम्ही का घरी होतो? असं का? जा मग आता वरती. जेवलो मी. जा घरात तुझा. चला काही जाता निघालो घरी. डेंजर सीन आहे यांचा. केलं होतं जुगार ही पोरा सगळी जण. काय झालं सीन माहिती आहे का? ती तिघा विरुद्ध आणि तिघं पार्टनरमध्ये, चौघं जण पार्टनरमध्ये होते. जरी कोणाला डाव लागला ना तर चौघांमध्ये पैसे डिवाइड व्हायचे. मग ते मरण जो सिंगल केलं त्याचंच मरण होतं. ते डेंजर सीन होतं एकदम. साहिल तुला गेम कशी वाटली? कसली चांगली. तिघां पैसे डिवाइड होतात. म्हणजे आपण जर कोण सिंगल केलं तर त्याचं मरण निघला सरळ सरळ. मायनसमध्ये सगळे पैसे. चला बनीचा दरवाजा लावला तर आपण पण जाऊ. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.